प्रीमिक्सचे किंवा खव्याचे जरी गुलाबजामुन केले ना तरीसुद्धा ते मळणं व्यवस्थित खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा व्यवस्थित मळलं जातं ना तेव्हा गुलाबजामुन आपण तेलामध्ये घालतो ना, तुम्ही पाहू शकता तेलामध्ये हे गुलाबजाम आपोआप फिरत आहेत. त्यांना मी झारा देखील वापरला नाही तरी देखील सर्व बाजूनी एकसारख्या रंगावरती छान तळले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रसरशीत आणि अतिशय छान चवीचे तयार होतात. नमस्कार, मी स्वाती आणि आज आपण रेडीमेड प्रीमिक्सचे गुलाबजामुन करणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करू. त्यासाठी इथे मी चितळेचं 400 ग्रॅम गुलाबजामुनचं पॅकेट घेतलं आहे. आता यावरती जशी प्रोसेस लिहिली आहे तशीच आपण फॉलो करणार आहोत. फक्त थोडे काही बदल मी यामध्ये करणार आहेत, त्यामुळे गुलाबजामुन तयार होणारे एकदम परफेक्ट आणि छान तयार होतात. बऱ्याच जणांना प्रीमिक्सचे गुलाबजामुन करताना देखील काही अडचण येतात, जसं की गुलाबजामुन केल्यानंतर तेलामध्ये खूप डार्क रंगावरती तळले जातात किंवा पाकामध्ये घातल्यानंतर ते खूप असे फुटल्यासारखे होतात, गोलाकार व्यवस्थित राहत नाही किंवा पाक आतपर्यंत जात नाही. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आता इथे त्यांनी सांगितले की प्रीमिक्ससाठी 1.5 कप पाणी वापरायचं आहे. आता मी इथे या वाटीने 1 वाटी पाणी घेतलं होतं. आता आणखी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे, ते देखील घालायचं आहे आणि ही प्रीमिक्सची कणिक मळून घ्यायची आहे. आता 1.5 वाटी पाणी घेतलं होतं, त्यामधील फक्त छोटा 2 चमचा इतकंच पाणी शिल्लक राहिलं आहे. खूप जास्त जर पाणी जरी झालं ना तरी गोळे व्यवस्थित बनवता येत नाहीत. आता अशा प्रकारे फक्त 2 चमचे पाणी राहिलं आहे. आता ही कणिक मळून झाल्यानंतर याच्यावरती 1 चमचा तेल किंवा तूप लावायचं आहे. आणखी एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि हे झाकून ना 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, कारण आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करणार आहोत. आता हे साईडला ठेवून देऊ. इथे गुलाबजामुनसाठी सांगितलं आहे की 1200 ग्रॅम साखर वापरायची आहे. तर इथे मी जो हा डब्बा घेतला आहे तो अर्धा किलोचा डब्बा आहे, म्हणजे 500 ग्रॅमचा. तर इथे मी 1 डब्बा घातला, हा दुसरा डब्बा घालते, म्हणजे हे 1 किलो झाले आणि वरती आणखी 400 ग्रॅम होईल इतकी साखर आपण घालायची आहे. त्यांनी सांगितल्यापेक्षा 200 ग्रॅम साखर आपण इथे जास्त वापरली आहे, त्यामुळे जो तयार होणारा पाक आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो. साखरेच्या वरती थोडं पाणी येईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे. साखरे इतकंच पाणी अजिबात घालायचं नाही. जेवढी साखर तेवढीच तुम्ही पाणी जर घातलात तर हा एकतारी पाक तयार होतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, साखरेच्या वरती अर्धा बोट येईल इतकं पाणी आपल्याला वापरायचं आहे. गॅसवरती ठेवून उकळून घ्यायचं आहे. पूर्णपणे साखर विरघळल्यानंतर देखील 5-7 मिनटे हे गॅसवरती अशाच प्रकारे चालू ठेवायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे आणि हे साईडला ठेवून देऊ. आता ही प्रीमिक्सची जी कणिक मळली होती ती देखील व्यवस्थित झाली आहे. याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि तळ हातावरती दाबून दाबून प्रेस करायचं. नंतरच त्याला अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आहे. डायरेक्टच गोल आकार द्यायचा नाही, नाहीतर त्याला क्रॅक्स जातात, म्हणजेच त्याला चिरा जातात. तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आहे, तळ हातावरती चांगलं दाबून दाबून नंतर त्याला गोल आकार द्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता किंवा एखादा सरफेस प्लेन असलेला, आता इथं मी प्लायवूडचं चॉपर घेतला आहे किंवा तुम्ही पळपूट घेऊ शकता, ताट घेऊ शकता. त्याच्यावरती अशा प्रकारे प्रेस करून करून रोल बनवायचा. छोटे छोटे साईजमध्ये तुकडे काढायचे अशा प्रकारे आणि यानंतर याचे आता या कणकेला अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आहे. गोल आकारामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा बाहेर बाजारात अशा प्रकारे उभ्या आकारामध्ये देखील गुलाबजामुन मिळतात. त्याच्यामध्ये पाक फक्त ओढून घेतलेला तेवढाच असतो, एक्स्ट्राचा पाक त्याला नसतो. अशा प्रकारे देखील या साईजमध्ये तुम्ही गुलाबजाम बनवू शकता. तर आता एकसारख्या आकारामध्ये हे गुलाबजाम बनवून झाले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तळ हाताला तुम्ही तेल किंवा तूप लावून देखील एकसारखे गुलाबजाम बनवू शकता. फक्त बनवताना ना एकाच साईजमध्येच बनवा, त्यामुळे दिसतानाही छान दिसतात. चला तर आता गोळे तर थोडे बनवून झाले आहेत. बाकीचं कणिक आपण झाकून ठेवायचं आहे आणि हे गोळे तळून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल घातलं आहे. तेलाचं टेम्परेचर देखील खूप महत्त्वाचं आहे. गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये कणिक घातल्या तेलातून पटकन ती वर नाही आली, पण झारा लावल्या लावल्या लगेच ती वरच्या बाजूला उचलली गेली. परफेक्ट असंच तेलाचं टेम्परेचर आपल्याला हवं आहे. खूप जास्त गरम तेल अजिबात करायचं नाही, नाही तर खूप जास्त ते डार्क रंगावरती तळे जातात आणि आतून कच्चे राहतात. आता हे गोळे जेव्हा आपण तेलामध्ये सोडले तेव्हा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अजिबात तेल जास्त गरम नाही. आता याला छोटे छोटे बबल्स येतात आणि कढईमधून ना गोळे आपोआप वरती अंतराळी येतात.
इतके छान हे गोळे तयार झाले आहेत. अगदी हलके फुलके तयार होतात. त्यासाठी जसं मी सांगितलं आहे तसे गोळे बनवताना अगदी प्रेस करून करून बनवा, त्यामुळे एकदम हलके फुलके असे हे गुलाबजामुन तयार होतात. तळताना फक्त झाऱ्याने अलगद अशा प्रकारे वरच्या बाजूने झारा फिरवायचा आहे. खूप खालीवर करून अजिबात गुलाबजामुन तळायचे नाहीत. आता तुम्ही पाहू शकता की हे गुलाबजामुनना आपोआप तेलामध्ये टर्न होत आहेत, म्हणजे फिरत आहेत. झारा न लावता देखील हे आपोआप गोल फिरत आहेत. इतकी छान ही कणिक मळली गेली होती. आता तुम्ही लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की गोळे जे आहेत ते तेलामध्ये आपोआपच गोल फिरत आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, गोळे अगदी व्यवस्थित आणि छान बनवायचे आहेत. आता झाऱ्याने अशा प्रकारे गुलाबजामुनला वर खाली न करता फक्त अलगद वरच्या बाजूने झारा फिरवून हे तळून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे, मोठा अजिबात करायचा नाही. अशा प्रकारे सोनेरी रंगावरती झाले ना की हे गुलाबजामुन आपण साईडला काढून घेऊ. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. गॅस मध्यम आचेवरती ठेवून तेलामध्ये तुम्ही जर हे तळलात की एकदम परफेक्ट छान रंगावरती आणि आतून एकदम छान स्पॉन्जी असे तयार होतात. आता तुम्ही पाहू शकता आतपर्यंत एकदम व्यवस्थित शिजले गेले आहेत. कुठेही कच्चा भाग अजिबात राहिला नाही. कितीही दाबून प्रेस केलं तरी त्याचा जो स्पॉन्जीपणा किंवा एकदम जे जाळी पडली आहे ती अजिबात तुटत नाही. तर अशा प्रकारे हे तयार झालं आहे. तेल जास्त तापलं गेलं असेल आणि त्यामध्ये जर गुलाबजामुन आपण बनवले तर काय होईल हे देखील मी तुम्हाला दाखवते. आता हे गुलाबजामुन तळण्यासाठी मी तेल खूप तापवलं होतं. त्याच्यामध्ये हे गुलाबजामुन पटकन तळले गेले. बाहेरून तर छान कलर आला, पण तुम्ही आतून पाहू शकता आतून एकदम कच्चे आहेत. तर असं होऊ नये यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही गुलाबजामुन त्यातून तळून काढलात ना की गॅस लो फ्लेमवरती करायचा आणि गुलाबजामुनचे दुसरे जे गोळे बनवून ठेवलेत ते तेलामध्ये सोडायचे. गॅस मध्यम आचेवरतीच चालू ठेवायचा आणि एकसारख्या रंगावरती हे छान असे तळून घ्यायचे आहेत. आता सर्वात महत्त्वाचा आणखीन एक स्टेप म्हणजे आता हे जे पाक तयार झालं आहे हे पातेल्यामध्ये आपण केलेलं आहे. पण पातेल्यामध्ये आपण गुलाबजामुन घालायचे नाहीत, तर एखादं असं पसरट भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा सर्व पाक काढायचा आहे. आता यामध्ये सर्व गुलाबजामुन जे तळून घेतले आहेत ते घालायचे आहेत. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की मी गुलाबजामुन तळल्या तळल्या लगेच पाकामध्ये टाकले नाहीत, तर सर्व गुलाबजामुन एकत्र तळून घेतल्यानंतर सर्व गुलाबजामुन एकत्रितच यामध्ये टाकले आहेत. त्यामुळे काय होतं, एकसारखे गुलाबजामुन जे आहेत ते पाक व्यवस्थित ओढून घेतात, एकसारखे छान फुलतात. तर त्यासाठी ही एक स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा की पाकामध्ये लगे गुलाबजामुन तयार झाल्यानंतर घालू नका. सगळे गुलाबजामुन तळून घेतल्यानंतर मगच ते एकत्रित अशा प्रकारे पसरट भांड्यामध्ये घालायचे आहेत. सर्व गुलाबजामुनना साखरेचा पाक व्यवस्थित आतमध्ये एकसारखे ओढून घेतात. कुठे कमी झालं कुठे जास्त झालं असं अजिबात होत नाही. तर ही स्टेप मात्र नक्की तुम्ही फॉलो करायची आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर गुलाबजामुन आपण तळून तेलातून काढल्या पाकामध्ये घातले ना तर ते खूप जास्त गरम असल्यामुळे काय होतं, साखरेतील पाक खूप ओढून घेतात आणि एकदम असं ना व्यवस्थित होत नाही, त्याचे तुकडे तुकडे पडतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही एकत्रित तळून घ्या आणि नंतर पाकामध्ये घाला. तर अशा प्रकारे टेस्टला बेस्ट आणि एकदम परफेक्ट जशी बेकरीमध्ये किंवा बाहेर दुकानामध्ये मिळते अगदी परफेक्ट तसेच तयार प्रेमिक्सचे गुलाबजामुन तयार झाले आहेत. अगदी रसरशीत आणि टेस्टला देखील बेस्ट आहेत. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. फक्त सांगितलेल्या काही टिप्स आहेत त्या तेवढं नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुमचे गुलाबजामुन देखील एकसारख्या आकारात एकसारख्या रंगावरती असे तयार होतील. रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही देखील अगदी बिनधास्त तयार प्रीमिक्सचे असे मस्त गुलाबजामुन नक्की बनवून पहा. तुम्ही जर बनवून पाहिलात तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.